अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायची मठाची उसळ. असे अंकुरित आलेले मठाची उसळ आपल्याला इथं आज बनवायची आहे. गॅस चालू करून घेतलेला आहे, कढई ठेवून घेतलेली. इथं मी आता कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून घेतलेले आहेत. गरजेनुसार शेंगदाणे इथं टाकून घेतलेले आहेत. राई घेतलेली अर्धा स्पून, तीही टाकून घेतलेली. जिरं घेतलेलं आहे अर्धा स्पून, तेही टाकून घेतलेले. तडकू द्यायचं आहे जिऱ्याला. इथं आता आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे, तोही टाकून घेतलेला आहे. इथं मी कोथिंबीरचे दंठल घेतलेले आहेत, ते चिरून टाकून घेतलेले आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे, तेही टाकून घेतलेला आहे. इथं मी हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत, तेही टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करत जायचं आहे. इथं मी क्रश केलेला लसूण घेतलेला आहे. टमॅटो घेतलेला आहे चिरलेला, तोही टाकून घेतलेला आहे. अर्धा स्पून हिंग आहे, टाकून घेतलेला आहे. इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, तोही टाकून घेतलेला आहे 1 स्पून. अर्धा स्पून मी इथं लाल चटणी टाकून घेतलेली आहे. अर्धा स्पून हळद टाकून घेतलेली आहे. आणि गरम मसाला घेतलेला आहे अर्धा स्पून. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कसुरी मेथी घेतलेली, अशी हातावर घेऊन क्रश करून घेतलेली, तीही टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता आपल्याला हे सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी अर्धा स्पून आता मीठ टाकून घेणार आहे. आधीही मीठ टाकलेलं आहे मी उसळमध्ये. कोथिंबीर टाकून घ्यायची गरजेनुसार. आता हे सारणला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथं अंकुरित मठ घेतलेले आहेत मी, ते आता अशा पद्धतीने मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथं हे मठ अशा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गॅस मंदच राहू द्यायचा आहे. मंद आचेवरती असं भाजत चालायचं आहे अंकुरित मठला मस्तपैकी. परत याला असं आलटी पलटी करत राहायचं आहे. वरून मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, वाफू द्यायचं आहे. इथं आता वाफवून घेतलेलं आहे. आता परत आलटी पलटी करून घ्यायचं आहे या उसळला. अशा पद्धतीने मस्तपैकी खूप छान उसळ शिजलेली व्यवस्थित. बघा, परत थोडीशी कसर बाकी आहे म्हणून मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि परत शिजवून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपल्याला ही उसळ काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बघा, छान झालेली उसळ मस्त. मस्तपैकी अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी ही उसळ आता काढून घेतलेली आहे. बघा, हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने आपण उसळ लहान मुलांनाही दिली, लहान मोठ्यांपर्यंतही बी आवडते. उसळ खूप छान असते मस्तपैकी. अंकुरित मठ मूग झालं की याची उसळ खूप छान लागते. अशा पद्धतीने ही उसळ मी इथं बनवून घेतलेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्तपैकी. बघा, अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला मग अशाच पुढच्या छानपैकी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया. आपल्या आहारामध्ये अंकुरित धान्य जर आपण समाविष्ट केलं तर
खूप छान होतं. अशाच पद्धतीने आपण जसं की मठ, मूग, हरभरे असे धान्य जर आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केलं तर शरीराला पण त्याचा खूप फायदा होतो. आणि आता तर हिवाळ्याचे दिवस आहेत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये असे अंकुरित धान्य खूप छान लागतं. अशाच पद्धतीने मी इथं ही रेसिपी मठ भिजत घालून घेतलेले होते रात्रभर आणि सकाळीच उपसून घेतलेले होते आणि सर्व पाणी त्याचं निथरून घेतलेलं आणि मग एक स्वच्छ कापडामध्ये बांधून घेतलेले होते आणि खूप छानपैकी अंकुरही आले त्याला मस्तपैकी. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल.